विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला पेपर मुंबई उच्च न्यायालय क्लर्क पदासाठी जे अर्थाने आपण सांगितलं होतं की पेपर हा तुमचा कशा स्वरूपाचा असू शकतो, त्या अनुषंगाने बायलिंग्वल लँग्वेज म्हणजेच इंग्लिश प्लस मराठी अशा दोघंही लँग्वेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न आणि उत्तरं यांचे ऑप्शन दिल्याने भरपूर विद्यार्थ्यांना ते सोयीस्कर गेलेलं आहे। खूप चांगला पेपर होता। पेपरची जी काठिण्य पातळी होती ती सुद्धा आपण ज्या पद्धतीने सांगितली होती मॉडरेट स्वरूपाची असणार आहे। अगोदरच्या व्हिडिओत सुद्धा तुम्हाला मी सांगितलं होतं की जास्त डिफिकल्ट पेपर नसणार आहे। फक्त तुमचं स्किल, तुमचं वाचन त्यामध्ये तुमचं मॅटर करेल। तुमचं जे टायमिंग आहे पेपर सॉल्व करण्याचे टायमिंग आणि 90 क्वेश्चन टॅकल करणं, निगेटिव्ह मार्किंग नसल्या कारणाने भरपूर विद्यार्थ्यांनी पेपर हा खूप सोपा गेलेला आहे। काही विद्यार्थ्यांना जो आहे तो पेपर कठीण गेलेला आहे। काही विद्यार्थी सांगत आहे की सर पेपर खूप सोपा होता, परंतु मॅथ आणि रिझनिंग याचे आन्सर काढता काढता खूप जास्त टाईम विद्यार्थ्यांचा गेलेला आहे। अगोदर संपूर्ण गोष्टी मी क्लिअर केल्या होत्या, त्याच अनुषंगाने पेपर आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला किती मार्क्स सेफ स्कोअर असणार आहे। भरपूर विद्यार्थ्यांना चांगला पेपर गेलेला आहे। बघा, महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजेच वाघ राजधानी म्हणून ओळखले जाते, त्याचंच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेटर दिलेलं आहे की विच सिटी इन महाराष्ट्र इज ऑल्सो नोन ॲज द टायगर कॅपिटल ऑफ इंडिया। म्हणजे मराठी आणि इंग्लिश या दोघंही लँग्वेजमध्ये पेपरची जी लेवल आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर हा खूप सोपा गेलेला आहे। अशाच पद्धतीने वेगवेगळे आहेत। 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला, त्यानंतर खालीलपैकी कोणता किल्ल्यास युनेस्को म्हणजे जे जागतिक वारसा स्थळ असतं त्यातून मान्यता दिली गेली। त्यानंतर 4 ऑप्शन दिले आहेत, पुरंदर, साल्हेर, लोहगड, शिवनेरी। अशा पद्धतीने जो आहे तो तुमचा पेपर आहे त्याची काठिण्य पातळी आहे। जनरल इंटेलिजन्ससुद्धा खूप सोपं होतं। हाऊ मेनी एट्स आर देअर इन फॉलोइंग सिक्वेन्स विच आर इमिजिएटली प्रिसिडेड बाय द 6 बट नॉट इमिजिएटली फॉलोड बाय 5। म्हणजेच खालील क्रमात असे किती 8 आहेत ज्याच्या आधी लगेच 6 आहे पण नंतर लगेच 5 नाही। म्हणजे खूप सोपा पेपर होता, इझी स्वरूपाचा पेपर होता। त्या अनुषंगाने तुम्हाला पेपर हा इझीच गेलेला असेल। रिझनिंगसुद्धा खूप इझी होतं, लगेच विद्यार्थ्यांना त्याचे आन्सर सापडत होते। म्हणजे मॉडरेट स्वरूपाचं आपण त्याला म्हणू शकतो। इझी स्वरूप ते मॉडरेट स्वरूप, याच्या पलीकडे हार्ड स्वरूप आपण त्याला म्हणू शकत नाही। कॅल्क्युलेशनसुद्धा खूप सोपं होतं, कॅल्क्युलेशनसुद्धा इतकं इझी होतं की विद्यार्थ्यांना त्याचं कॅल्क्युलेशन खूप लवकर जमत होतं। त्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे, चौरसाची परिमिती काढा। सूत्र तुम्हाला आठवत असेल तर लगेच तुम्ही त्याचं सूत्र टाकून लगेच त्याची परिमिती तुम्ही काढू शकतात। या अनुषंगाने पेपर जो आहे तो तुमचा गेलेला आहे। भरपूर विद्यार्थ्यांना चांगले मार्क्ससुद्धा आलेले आहेत। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन पेपर त्यांच्याकडे आलेला आहे त्यांनी लगेच काउंट केले तर भरपूर विद्यार्थ्यांना जे आहेत ते 60+, भरपूर विद्यार्थ्यांना जे आहेत ते 60+ मार्क जे आहेत ते येत आहेत। काही विद्यार्थ्यांना 72 येत आहे, काही विद्यार्थ्यांना 52 येत आहे, काही विद्यार्थी आहेत त्यांना 58 येत आहेत। भरपूर विद्यार्थी असे आहेत की 58 to 63 यामध्ये खूप विद्यार्थी आहेत। काही विद्यार्थ्यांनी सिली मिस्टेक केलेले आहेत, त्यांना आन्सर माहीत असतानाही त्यांनी जो आपण म्हणतो की तिथं आन्सर देताना ऑफलाईन पद्धतीने पेपर असल्या कारणाने आन्सर देताना तिथे चुकीचं आन्सर दिलं गेलं, परंतु त्यांना माहिती होतं की याचं आन्सर असं आहे। अशा भरपूर सिली मिस्टेक विद्यार्थ्यांकडून झालेल्या आहेत। भरपूर विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत। आता याचा सेफ स्कोअर जो आहे तो तुम्ही विद्यार्थी मित्रांनोच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे, कारण तुम्ही पेपर देऊन आला आहात, तुम्हालासुद्धा समजू शकतं की याची काठिण्य पातळी जी आहे ती कशी होती किंवा काय होती। त्या अनुषंगाने तुम्ही स्वतः पेपरमध्ये जो आलेला सेफ स्कोअर आहे तो काय असू शकतो तुम्ही स्वतः कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे, जेणेकरून तुम्हालाही पेपर जो आहे तुम्ही किती गेला किंवा तुम्हाला किती मार्क्स येत आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो। हा जो पूर्ण पेपर आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी पेपर देऊन आला आहात त्यांनी त्यांचे मार्क्स जे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये पुट करायचे आहेत। चला विद्यार्थ्यांनो, आता तुमची मी रजा घेतो। जय हिंद। जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनलवर तर चॅनलवर नवीन असलेल्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे,
जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील.